मतदानाचा 6वा टप्पा आज पार पडला। आता फक्त लोकसभांच्या 57 जागांचं मतदान शिल्लक राहिलं। दिल्ली आणि हरियाणा इथल्या दोन्ही राज्यांमध्ये आज मतदान झालं। 6व्या टप्प्यात कोणत्या मोठ्या लढती आहेत, कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली, पाहूया हा रिपोर्ट। देशाची सत्ता कुणाच्या हाती जाईल याचा फैसला जवळपास 6व्या टप्प्याच्या मतदानानंतर मतपेटीत बंद झालाय। 5व्या टप्प्यानंतर देशात फक्त 118 जागांचंच मतदान बाकी होतं। त्यापैकी आज 58 जागांवर मतदान झालंय आणि उर्वरित 57 जागांवर 1 जूनला मतदान होणार आहे। म्हणजे देशातल्या 486 जागांवरचं मतदान हे आता पूर्ण झालंय। 6व्या टप्प्यामध्ये दिल्लीच्या सर्वच्या सर्व 7 जागांवर मतदान झालं। हरियाणाच्या सर्व 10 जागांवर, उत्तर प्रदेशच्या 14 जागा, बिहारमध्ये 8, पश्चिम बंगालमध्ये 8, झारखंड 4, ओडिशा 6 आणि जम्मू काश्मीरच्या एका जागेसाठी मतदान पार पडलं। दिल्ली आणि हरियाणा मिळून लोकसभेच्या 17 जागा आहेत। या दोन्ही राज्यात काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण 2019च्या निकालात दिल्लीच्या 7 पैकी 7ही जागा आणि हरियाणाच्या 10 पैकी 10ही जागा भाजपने जिंकल्या होत्या। यंदा मात्र दोन्ही राज्यांमध्ये इंडिया आघाडीनं कडवं आव्हान दिल्याची स्थिती आहे। 6व्या टप्प्यात महत्त्वाच्या लढती पाहिल्यास पूर्व दिल्ली लोकसभेत भाजपचे मनोज तिवारी विरुद्ध काँग्रेसच्या कन्हैया कुमारमध्ये लढत आहे। नवी दिल्लीत सुषमा स्वराज यांची लेक बांसुरी स्वराज यांच्या विरुद्ध आपनं सोमनाथ भारती मैदानात उतरवले। पश्चिम बंगालमध्ये तामलुक लोकसभेत हायकोर्टातून न्यायाधीश पदाचा राजीनामा देत भाजपचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय विरुद्ध तृणमूलचे देंगबांशू भट्टाचार्य उमेदवार आहेत। हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभेत काँग्रेसमधून आलेल्या नवीन जिंदाल यांना भाजपनं तिकीट दिलंय। त्यांच्या विरोधात आपच्या सुशील गुप्ता यांचं आव्हान असेल। हरियाणाच्याच कर्नालच्या जागेवर भाजपचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर विरुद्ध काँग्रेसचे दिव्यांशू बुद्धिराजा मैदानात आहेत। उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर लोकसभेत भाजपच्या मेनका गांधींविरोधात सपानं रामभुआल निषाद यांना तिकीट दिलंय। 1 जूनला होणाऱ्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात पंजाबच्या सर्वच्या सर्व 13 जागांवर मतदान होईल। उत्तर प्रदेशातील मोदींच्या वाराणसी लोकसभेसाठी सुद्धा शेवटच्याच टप्प्यात मतदान होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।